जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, मागील भागातील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधान भाग 5वा संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाचा तरतुदी यामधील प्रकरण दुसरे संसद मधील कलम 116 वोट ऑन अकाउंट, वोट ऑफ क्रेडिट आणि अपवादात्मक अनुदाने, कलम 117 आर्थिक विधेयकांबाबत विशेष तरतुदी, कलम 118 कार्यपद्धतीचे नियम, कलम 119 आर्थिक व्यवहारासंदर्भात संसदेतील कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे नियमन, कलम 120 संसदेत वापरायची भाषा, कलम 121 संसदेत चर्चेवर निर्बंध, कलम 122 न्यायालये संसदेच्या कामकाजाची चौकशी करू शकत नाहीत यांची सविस्तर माहिती आपण बघितली होती. त्याचप्रमाणे भारतीय संविधान भाग 5वा संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण तिसरं राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार यामधील कलम 123 संसदेच्या सुट्टीच्या काळात अध्यादेश जारी करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कलम 123 संसदेच्या सुट्टीच्या काळात अध्यादेश जारी करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. भारतीय संविधान 1950 नुसार 1. जर कोणत्याही वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन सुरू असताना वगळता राष्ट्रपतींना खात्री पटली की अशी परिस्थिती अस्तित्वात आहे ज्यामुळे त्यांना त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे, तर ते परिस्थितीनुसार आवश्यक वाटतील असे अध्यादेश जारी करू शकतात. 2. या अनुच्छेदाखाली प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशाची शक्ती आणि परिणाम संसदेच्या कायद्याइतकाच असेल, परंतु असा प्रत्येक अध्यादेश 1. संसदेचे दोन्ही सभागृहांसमोर ठेवण्यात येईल आणि संसदेच्या पुनर्सभेपासून 6 आठवड्यांच्या समाप्तीनंतर किंवा जर त्या कालावधीच्या समाप्तीपूर्वी दोन्ही सभागृहांनी त्याला नामंजूर करणारे ठराव मंजूर केले तर त्यापैकी दुसरा ठराव मंजूर झाल्यानंतर ते कार्यान्वित होणे बंद होईल. आणि 2. राष्ट्रपती कधीही मागे घेऊ शकतात. स्पष्टीकरण: जेव्हा संसदेच्या सभागृहांना वेगवेगळ्या तारखांना पुन्हा एकत्र येण्यास आवाहन केले जाते तेव्हा या कलमाच्या उद्देशाने 6 आठवड्यांचा कालावधी त्या तारखांच्या नंतरच्या तारखांपासून मोजला जाईल. 3. जर आणि आतापर्यंत या अनुच्छेदाखालील अध्यादेशात अशी कोणतीही तरतूद केली गेली आहे जी संसद या संविधानाखाली करण्यास सक्षम नसेल तर ती अध्यादेश रद्दबातल ठरेल. 23 मे 1949 रोजी कलम 102 म्हणजेच कलम 123 च्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली. त्यात राष्ट्रपतींच्या अध्यादेश काढण्याच्या अधिकाराची व्याप्ती आणि मर्यादा स्पष्ट करण्यात आल्या. प्रस्तावित सुधारणा नाकारण्यात आल्या आणि मसुदा कलम विधानसभेने स्वीकारला. तो 23 मे 1949 रोजी स्वीकारला गेला. मित्रहो, यानंतर आपले भारतीय संविधान भाग 5वा संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण चौथे संघीय न्यायालिका यामधील कलम 124 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि स्थापना, कलम 125 न्यायाधीशांचे वेतन इत्यादी, कलम 126 कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती, कलम 127 तात्पुरत्या न्यायाधीशांची नियुक्ती, कलम 128 सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीमध्ये निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती याची सविस्तर माहिती आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या भारतीय संविधानाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.